शुभ्रा, आई मी इथे. अगं बाई, माळा सोडून झाल्या का तुझ्या? काय सुंदर रांगोळी काढलीस ग. तुझ्या हाताला वळण आहे छान. थँक्यू. हे बघ, हे आंब्याचे टाळे लाव बाजूनी आणि हे तोरण लाव. बाबांचं माहितीये ना तुला, सगळं शास्त्र शुद्ध झालं पाहिजे. ते डेकोरेशन नंतर. अगं थांब थांब थांब, काय झालं? काय सुंदर दिसतेस ग या साडीत तू. मला वाटतं ना कधी कधी माझीच दृष्ट लागेल तुला. खरंच खूप गोड दिसतेस. थँक्यू आई. ए बबड्या, बघ तुझी बायको किती सुंदर दिसतेय ते. सोहम चल उठ बरं, तू सुद्धा आवरून घे आता. जा. काय कटकट आहे यार. बबड्या, अरे अंघोळ करून घे. सणाच्या दिवशी असं पारोसं बसायचं असतं का? अंघोळ केलीस तर झोप उडेल डोळ्यावरची. जराही शांतपणे बसू देत नाही. वा, काय छान प्रसन्न वाटतंय ना. पण आजोबा नाहीयेत, गावाला आहेत तर उपभुक वाटतंय. सर आहेत पण इथेच, त्यांना बोलवू शकतो आपण घरी. पण येतील का ग ते? बोलवून तर बघूया आपण. काय गरज आहे? सणाला आपण घरचे आहोत ना, बाहेरच्यांची काही गरज नाहीये. घरच्यांनाच बोलवतोय आपण, कुठे बाहेरच्यांना बोलवतोय. घ्या आई, बोला बोला. हॅलो. हॅलो. अहो आज दसरा आहे. हो माहितीये, सकाळीच अभिज किचनला तोरण लावला. अहो आम्ही ना इथे अशा फुलांच्या माळा सोडल्यात, दारासमोर रांगोळी काढलीये. अहो पण ना माझ्याकडनं एक चूक झाली. काय झालं? अहो सगळ्या गडबडीत ना मी आपट्याची पानंच आणायला विसरले. तुम्ही येता येता घेऊन याल का? सॉरी मी आणली असती, पण काय आज दसऱ्याच्या खूप ऑर्डर्स आहेत आणि मला त्या वेळेवर पोचवायला हव्यात. त्यामुळे आज येता येईल असं नाही वाटत. अगं बाई, असं म्हणताय का? मग आता काय करू मी? तू एक काम कर ना, तू सोहमला सांग, तो पटकन बाईकवर आणून दे. अहो सोहम आत्ताशी उठलाय, त्याचं सगळं अजून आवरायचंय. आणि बाबांचे ते फोनच्यावर फोन येत आहेत, पूजा झाली का म्हणून. आता आपट्याच्या पानाशिवाय पूजा कशी करायची ना, त्यामुळे. बरं ठीक आहे, मी आणून देतो पानं, पण मी लगेच निघेन, मला काम आहेत खूप. हो पण आता या तर खरं. हा. अगं येत आहेत ते. वा वा, आता घर कसं छान भरल्यासारखं वाटेल. बाय द वे आई, आपट्याची पानं तर रात्रीच आणून ठेवली होतीत ना घरी. आपण डबल सोनं लुटूया. बघ आता कसा छान दिसतोयस. असावरी. अगं बाई, आलात, या ना. हे घे. बरं झालं तुम्ही आपट्याची पानं घेऊन आलात. बसा ना. नाही, मी जरा घाईत आहे. अरे असं कसं? दसऱ्याच्या दिवशी आलायत, घाई कशी असेल? बसा ना, मी तुमच्या सगळ्यांसाठी एक सरप्राईज आणलंय. अरे वा, सरप्राईज. बघू तरी. हे काय आहे ग शुभ्रा? आई, या सगळ्या फ्रेम्स आहेत आणि मी ना आपल्या सगळ्यांचे फोटोज करून आणलेत. आपण ह्या फ्रेम्स मध्ये घालूया आणि माझा विचार आहे या घरच्या एका वॉलवर आपण या सगळ्या फ्रेम्स लावूया. खूप छान दिसेल ग. आपली सगळी फॅमिली एकत्र असते तेव्हा छानच दिसते.
अरे इथे जाऊया का? अरे येडाय का इथं तो बबड्या दादा राहतो. पैसे तर देणार नाही, आपलेच पैसे घेऊन टाकेल तो. हा पहिला हा बॉक्स लपव आणि मागे ठेव. काय होय? बबड्या दादा आम्ही वर्गणी काढतोय. संध्याकाळी रावण जाळायचंय ना. कशाला हवी रे वर्गणी? 525 गोळा करणार आणि उरलेल्या पैशांची पावभाजी करणार काय? नाही दादा, रावणाचा खर्च 1000 रुपये आणि आम्ही सगळ्यांकडून 100 रुपयेच काढतोय. पण इतकेही पैसे आम्हाला कोणी देत नाही, कारण गेली 4 वर्ष तूच वर्गणीत झोल करत होतास. 76. कशाला बोलतोयस? तर मी काय खोटं बोलतोय का? पैसे तर हा देणार नाही, त्यापेक्षा याचाच फोटो नेऊया रावणा लावायला. माझा फोटो हवाय तुला? हा चला निघा निघा इकडून. ओ काकू छान दिसतंय ना? हा मस्त आलाय ना फोटो सरांचा. सर एकदम हँडसम दिसताय. हा खरंच छान दिसतायत. दसरा दिवाळी बारसं तेरावं काहीही असो, अभिजित राजे इथे हजरच असतो. सगळ्यांसमोर अशी फजिती करतो ना की पुन्हा या सोसायटीमध्ये तोंड दाखवणार नाही. काकू काकू दसऱ्याची वर्गणी. ए पोरांनो इकडे या. 100 रुपये हवी आहे ना वर्गणी? मी एक काम करतो, तुमचा अर्धा रावण स्पॉन्सर करतो. 500 रुपये देतो तुम्हाला. एक मिनिट पण माझी एक अट आहे. मी देईन तो फोटो लावायला लागेल रावणावर. चालेल? हो चालेल. ओके मग तुम्ही वर जाऊन वर्गणी गोळा करा. मी फोटो आणि पैसे घेऊन येतो. हो. आता हे कोण आहे? ओळखा बरं. अर्थात असावरी. अगो किती जुना फोटो आहे हा. हा कुठे मिळाला तुला? हे माझं सिक्रेट आहे. काय काय फोटो आहे अजून इकडे? एक मिनिट, ही शुभ्रा ना? शुभ्रा, अगो किती गोड फोटो आलाय तुझा. बघा ना. अजूनही 2 पोनी बांधल्यास ना तर अशीच दिसशील. काय सर? थोडा खाली घे ग. हा करेक्ट, एकदम छान. आता आपण हा फोटो लावूया का सोहमचा इथे वरती? हा थांब मी बघते. हा ठीक आहे. हा. सोहमचा फोटो तर या फ्रेम मध्ये फिट नाही होणार. या फ्रेम मध्ये तो अभिजित सरांचा फोटो नक्की फिट होईल. तो फोटो लावूया आपण. तो फोटो कुठे आहे? अरे आत्ता इथे होता. हो खरं तर. एक मिनिट मी बघते. हा फोटो करेक्ट फिट होतोय. पण हा फोटो तिथे कसा गेला? थांबा मी बघते. थांब सोसायटीतली मुलं आली आहेत मला भेटायला. तुला का? कारण त्यांना रावण माझ्या हातून जाळायचंय. तुम्ही फोटोज लावा, मी आलोच. बर. होय इकडे या, लवकर. हे घे 500 रुपये. आणि हा फोटो इथे नाही बघायचा, खाली जाऊन. चला पटकन निघा. अहो या ना पटकन या. अगं काय ते सांग तरी. अहो एक गंमत आहे तुमच्यासाठी. थांबा. हा
तुम्ही ना हा कुर्ता पाहिजे बघा. कुर्ता कशाला? अहो सण आहे ना, घ्या ना. थांबा थांबा. आणि ना तुम्ही ना हे जॅकेट घाला त्याच्यावर. हे जॅकेट मी तुला दिलेल्या साडीसारखं दिसतंय ना? हो, योगायोगे. घ्या, घालाल ना? आवडलं ना तुम्हाला? अरे काय विचारणं झालं, मस्तच आहे. आपण एक काम करूया ना, मी हे जॅकेट घालतो, तू मी तुला दिलेली साडी नेस, मस्त मॅचिंग दिसू आपण दोघं. अहो राहू दे ना, मी नंतर नेसेन ना ती साडी. तुम्ही पटकन तयार व्हा बघू. अरे असं कसं, मी तुला दसऱ्यासाठी दिलेली साडी नेसणार नाहीस तू? मला ना इस्त्री करावी लागेल साडीला. पूजेला बसायचं ना आपल्याला, इस्त्री करायला वेळ नाही का मी लागणार? पटकन करून देतो ना. राहू. 1 मिनिट थांब. कुठे गेली साडी? हे बघ, सापडली. अहो पण ही साडी तर खराब झाली होती. त्या दिवशी तुझ्या न फुटलेल्या हुंक्याने सांगितलं मला, आत खोलवर जे तुटलंय ते हेच आहे. मग मी काय कमी हट्टी आहे? तुला दिलेल्या साडीमध्ये तुला एकदा तरी बघितल्याशिवाय मी काय असा स्वस्थ बसणार आहे? म्हणून त्यासाठी तशीच दुसरी साडी घेऊन आलात माझ्यासाठी? येस. कसं दिसतंय रे? छान. ओ माय गॉड, तुम्ही मेड फॉर इच अदर वाटताय. राजेंनी सेम टू सेम साडी आणली. काय हट्टी माणूस आहे हा. आज बरोबर याला याची लायकी दाखवतो. चला आता रावण जळताना बघायला जाऊया. यंदा सोसायटीतली मुलं माझ्या हातून रावण जाळणार आहेत. हो सोहम, पण आपण घरची पूजा संपवूया मग जाऊया ना. आधी रावण जाऊया ना, मग पूजा करूया. चला. अरे सोहम, असं नाही, आधी पूजा करायची मग खाली जायचं आपण. आई अशी काय करतेस तू? मी सगळं ऐकलं ना तुझं. लवकर उठलो, वेळेत आंघोळ केली, मग चल ना आता. अरे पण घरातली पूजा व्हायला पाहिजे ना सोहम. बरं तू एक काम करतोस का, तू जा, आम्ही येतो तुझ्या मागोमाग. नाही, पूजा नंतर करूया आपण आल्यावर. सोहम तू जा ना पुढे, आम्ही येतो. रावण धावून मिस करू नका, वेळेत या. हा. शुभ्रा, हे आमच्या दोघांकडून छोटस तुझ्यासाठी. आई अहो, ह्याची काय गरज आहे? आई म्हटल्यावर हा प्रश्न विचारायचा नसतो. सॉरी. थँक्यू आई. थँक्यू सर. नमस्कार करते. सुखी राहा. सगळं तुझ्या मनासारखं होऊ दे. चला आता पूजा करून घेऊया का? मी सगळी तयारी केली आहे. या सर. या. अगं पण शुभ्रा, पूजेची तयारी तू केली आहेस ना, मग पुण्य मला? अरे हा कुठला न्याय झाला? तू तयारी केली आहेस ना, मग तूच पूजेला बस. हो बरोबर म्हणताय ते. ये बस. बर. आई सांगा मला. हो घे.
अरे नाही जाळू जाळू आपण ना, आता सोम आला की लगेच जाळू आपण. हा मला पण घरी जायचंय, रावणाला जाळूया आपण. हा बघ सोम आला. अरे सोमदत्त जाळणार लवकर रावण. अरे कर्वे काकांनी सांगितले मुहूर्तावर रावण जाळायचंय. मुहूर्त निघून गेला तर लोक आपल्याला ओरडतील. हो काका, थोडा वेळ, माझ्या घरचे येत आहेत, मग आपण जाऊया. किती वाजले किती बघ. मला पण घरी जाऊन पूजा करायची आहे. असं काय करतोस? चल ना चल दादा. चल ना. अरे चल चल सोम चल लवकर जाऊ हो चल हो, चल. एक सेकंड मी जातो. एक काम करा, कोणीतरी व्हिडिओ काढा. हा मी काढतो मी आणि काढतो. सोसायटीच्या हो ग्रुपवर टाका. हो 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 हो. माझे आई बाबा माझ्या पाठीशी आहेत देवा. आता मला काहीच चिंता नाही. पण त्यांच्या नात्यातलं वितुष्ट आत्ता कुठे दूर होत आहे. त्यांच्यामध्ये येण्याचा प्रयत्न करणारी कुठलीही शक्ती आज जळून राख होऊ देत. दुर्गे दुर्गट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी, वारी पडलो आता संकट निवारी. जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी. आपल्या प्रत्येकाच्या आजूबाजूला अनेक रूपांमध्ये रावण असतो. आपल्यात सुद्धा एक रावण असतो. आपल्यात म्हणजे काही काही माणसांमध्ये. आज माझ्या आयुष्यातला रावण मी कायमचा जाळणार आहे. प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदाशा, क्लेशापासून सोडी जोडी जोपाशा. अंबे तुझ वाचून कोण पुरविला आशा, नरहरी तल्लीन झाला पद पंकजलेशा. फुलवितो दिवटी दीपकळी, आम्ही अंबेचे गोंधळी, आम्ही अंबेचे गोंधळी. जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी. काढा रे कपडा. घरोघरी हिंडतो न गोंधळ आईचा मांडतो, आईचा मांडतो न गोंधळ देवीचा मांडतो. भवानी फसली ओठी गळी, आम्ही अंबेचे गोंधळी, अंबेचे गोंधळी, आम्ही अंबेचे गोंधळी. आहा अंबाबाईचा, रेणुका देवीचा, एकविराईचा, या आदि मायेचा, जगदंबेचा. भवानी आईचा, अंबाबाईचा,